आणि यावरच आहे आपला आजचा बडे मुद्दे। पण आजच्या या सगळ्या दिवसभरातल्या घटनाक्रमाच्या नंतर काही महत्त्वाचे सवाल उपस्थित झालेले आहेत। हे सवाल काय आपण जाणून घेऊया, ज्याची बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे। अक्षयच्या एन्काउंटरचं राजकारण सध्या सुरू झालेलं आहे का, हा सवाल आहे। सवाल आज बडे मुद्देच्या माध्यमातून आपल्याला चर्चेला आणायचा आहे। अक्षयच्या एन्काउंटरवर विरोधकांचा आक्षेप नेमका का आहे, हा सवाल आहे जो आपण विरोधकांना विचारणार आहोत। आक्षेप काय आणि हात बांधलेले असताना अक्षयनं गोळीबार कसा केला, हा सवाल विचारला जातोय। त्याचं उत्तर सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। सवाल आपल्याला हा सुद्धा विचारायचा आहे, आज चुकीला माफी नाही हा गुन्हेगारांना मेसेज दिला गेलाय का, काय सत्य आहे, आपण ते सुद्धा विचारणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं आहे, बंदुकीच्या गोळीनं खरोखरच विकृती संपते का, संपली जाऊ शकते का, हा सवाल सुद्धा आपल्याला चर्चेत आणायचा आहे। बडे मुद्द्यामध्ये आपल्याला खरा एन्काउंटर की ठरवून केलेला एन्काउंटर, अक्षयचा एन्काउंटर खरा आहे की तो ठरवून केला गेलाय, याच्याबद्दल सुद्धा चर्चा करायची आहे। आणि आज बडे मुद्देत आणखीन एक प्रश्न, अक्षय प्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केला का। शरद पवार यांनी थेट आरोप केलाय की या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे। या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहोत। आपल्या सोबत या चर्चेसाठी मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भाजपचे आमदार राम सातपुते जोडले गेले आहेत। रामजी, तुमचंही स्वागत। शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आपल्या सोबत आहेत। मनीषाताई, तुमचंही स्वागत। आणि माजी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आज या चर्चेत येत आहेत। त्यांचं येणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी। आतापर्यंत 113 एन्काउंटर त्यांनी केलेत। आज सुषमाताईंनी आरोप केला की ज्यांनी या अक्षयचं एन्काउंटर केलं ते संजय शिंदे यांचे सहकारी होते। दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला याच दोघांनी मिळून पकडलेलं होतं। मग आज जे एन्काउंटर झाले संशयाच्या भोवऱ्यात आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आपण प्रदीप शर्मा यांना विचारणार आहोत। माझे एन्काउंटर स्पेशलिस्ट आहेत। आणि सिद्धार्थ मोकळे वंचितचे मुख्य प्रवक्ता हे सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। मी चर्चेची सुरुवात सुषमाताईंकडून करतोय। सुषमाताई, तुम्ही एकाच वेळी सगळ्यांना म्हणजे पोलिसांना आणि सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे। तुम्हाला हा एन्काउंटर संशयास्पद का वाटतोय, हा एन्काउंटर घडला नाही तर घडवला गेला असं का वाटतंय, आक्षेप काय? पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत संशयास्पद होती। FIR लिहून घेण्यापासून मी जरा आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की भावेश भिंडे हा घाटकोपर होर्डिंग प्रकरणातला आरोपी जो अत्यंत बलशाली होता आणि तो बाहेर कुठेतरी गेला होता, तिकडून पोलिसांनी त्याला हस्तगत केला आणि भावेश भिंडेला हजर केलं। आपटे एवढा मोठा आरोपी आहे का की आपटेला शोधणं पोलिसांना कठीणच गेलं। एक दुसरी गोष्ट, अक्षय शिंदे हा अजिबात कोणी क्रांतिकारक नाही, पुण्यात्मा नाही, समाज सुधारक नाही, तो कोणी महान आत्मा वगैरे नाही, देशासाठी त्याने काही फार मोठं केलं नाही, तो मरायलाच पाहिजे। अक्षय शिंदेचा देहांत अटळच होता, तो व्हायलाच पाहिजे। पण त्याच्यासाठी जी कायद्याची प्रक्रिया बायपास केली ती गंभीर आहे। कारण अशा पद्धतीने जर तुम्ही या गोष्टीचं समर्थन करत असाल तर मग राज्यात आणि देशात पोलीस स्टेशन आणि न्याय व्यवस्था कशासाठी ठेवता, मग त्यांच्या अस्तित्वाची गरजच उरत नाही। पुढचा मुद्दा, अक्षय शिंदेला तुम्ही तळोजा जेलमधून बदलापूरला जर नेत असाल तर साधारणतः कळंबोलीपासून सरळ जाताना उजव्या बाजूला तळोजा जेल, पुन्हा पुढे गेलं उजव्या बाजूला MIDCतनं टर्न घ्यायचा, शिळफाटा बदलापूर, मध्ये मुंब्रा येतच कुठे। मग मुंब्र्याला गाडी नेण्याचं काय कारण, ते हिरेन मनसुखच्या वेळेला पण असंच काहीतरी, त्या मुंब्रा का मध्ये आलं। आता पुढे अजून एक, पोलिसांनी ही चार्जशीट रविवारीच का बरं दाखल केली। त्याच्या पुढे संजय शिंदेकडे जे पिस्तूल होतं, या संजय शिंदे 1983 बॅचचा ऑफिसर, ज्याची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त आहे, ज्याने आपला मेहुणा विजय पलांडे याला अरुण टिकू मर्डर केसमध्ये पळून जायला मदत केल्याचा ठपका ठेवत आणि ते सिद्ध झाल्यावर त्याला सस्पेंडही केलं होतं, ज्याच्या हातून आरोपी फरार झाला होता, त्यालाच पुन्हा ही इतकी महत्वाची कामगिरी, ही जबाबदारी का दिली गेली। ओके, पुढे समजा जर 9mm चा पिस्तूल त्याच्याकडे होता तर साधारणतः 9mm चा पिस्तूल असाच लोड केला जात नाही। समजा तो लोडही केला असेल, चेंबर लोड केलं तरी डायरेक्ट ट्रिगर करता येत नाही, त्याला एक लॉक असतो, तो लॉक काढता आला का। तोंडावर काळा कपडा असणाऱ्या या अक्षय शिंदेला इतक्या चटकन कळलं का, काही सेकंदाच्या आत
इतक्या सराईत माणसासारखं, कारण सोफिस्टिकेटेड वेपन पोलीस वापरतात. सोफिस्टिकेटेड वेपन हे बाजारात खरेदी विक्रीला नाही, म्हणजेच त्याची ट्रेनिंग चालवण्याची सुद्धा नाही. मग अक्षय शिंदे, ज्याला पोलिसांनी गतिमंद ठरवलेला आहे, असा गतिमंद ठरवलेला आरोपी हे लॉक काढू शकतो का? फार महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याही पुढे जाऊन या सगळ्या प्रकरणामध्ये मी आठवण करून दिलेली होती की हैदराबादचं जे एन्काउंटर झालं होतं, त्या एन्काउंटर नंतर एक चौकशीची मागणी केली. त्या चौकशीच्या मागणीनंतर उच्चस्तरीय म्हणजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कमिटी जेव्हा बसली आणि कमिटीने काही तपास केले होते, सिरपुरकर समितीचा अहवाल, त्या अहवालाने स्पष्टपणे सांगितलं की फेक एन्काउंटर प्रिटेंड केला गेलाय, मात्र प्रिप्लान मर्डर आहे. सबब उपस्थितांवर 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तसे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले. आता पुन्हा कट टू इकडे जर सरकार म्हणत असेल की अरे तुम्ही पोलिसांवर शंका घेताय का, तर सन्माननीय गृहमंत्री साहेब, पोलिसांची काळजी कधीपासून वाटायला लागली, कधीपासून पोलिसांचा सन्मान आपण करताय? ते कोकणातले 4 आणे 12 आणे रोज पोलिसांना वाटेल ते बोलतात, त्यावेळेला तुम्ही किती सन्मानाची भाषा त्यांच्यासाठी केली? कट टू पुढे, अक्षय शिंदे हा हिंस्त्र होता का? तो इतका ताकदवर होता का? इतक्या चपळाईने पिस्टूल काढू शकतो का? मग त्याचा अभ्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी का केला नाही? मग निग्लिजन्स ऑफ ड्युटी असं म्हणत, हलगर्जीपणाचा ठपका ठेवत का बरं कारवाई केली जाऊ नये? आणि महत्वाचं, जेव्हा शिंदे काय फडणवीसजी म्हणतायत की मी त्याच्या चौकशीचे आदेश दिलेत, नो, मान्य नाही आम्हाला ते की तुम्ही चौकशीचे आदेश द्यावे. माझाच बॉल, माझीच बॅट, माझाच स्टंपर, मीच क्रिकेट खेळेल आणि मीच 4-6 अनाऊन्स करेल, असं नाही चालणार. तुमच्या राज्याच्या प्रभाव क्षेत्रापासून बाजूला ठेवत त्याची एक निष्पक्ष चौकशी व्हावी. ती का व्हावी त्याचं कारण सांगितलं पाहिजे. महत्वाचं, मी पुन्हा एकदा सांगेन, अक्षय शिंदे हा अजिबात समाज सुधारक नव्हता, पण का व्हावी? कारण याला तुम्ही न्याय म्हणू शकत नाही. कालपासून जे बोंब ठोकतायत नरेश म्हस्के, नैसर्गिक न्याय वगैरे, जर हा नैसर्गिक न्याय म्हणणार असाल तर मग संजय राठोडला नैसर्गिक न्याय कधी देणार आहात सांगा? मग ब्रिजभूषणलाही नैसर्गिक न्याय कधी देणार? एवढे प्रश्न आहेत ना. तुम्ही एक एन्काउंटर आणि मला वाटतं किती राऊंड फायर केले तुम्ही माहित नाही, एकाच वेळेस सगळे राऊंड फायर केलेले आहेत. मी आता यानंतर जातोय शिवसेनेकडून. मला मनीषाताई तुमचं उत्तर हवंय. एक एन्काउंटर जरी झालेलं असलं तर त्याच्यावर कितीतरी सवाल उपस्थित केलेले आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनाही द्यावी लागतील आणि सरकार म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावी लागतील. तुमची भूमिका काय? सर्वप्रथम तर मी हे सांगू इच्छिते की इथे बसलेले प्रदीप शर्मा सोडून बाकी कोणालाही कुठल्या पिस्तूलचं मेक आहे, त्याचं बोर साईज काय आहे, बुलेट्सची साईज काय आहे, मला वाटतं हे टेक्निकल लीगल नॉलेज जे त्या क्षेत्रातलं आहे ते मला तरी नाहीये. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण राजकीय जी टीका आहे त्याच्याबद्दल मी पोलिसांचं घेतो त्यांच्याकडून उत्तर. नाही, तुम्ही आता मला तोडायचं नाही मध्ये विलास, मला मी तुम्हाला तुमच्याबद्दलच सांगतोय की तुम्ही त्याचं उत्तर मी त्यांच्याकडून घेतो, तुम्ही राजकीयाच्यावर बोला. तुम्हाला हे बघा, तुम्ही अन्य कोणालाही अडवलं नाही, मलाही तुम्ही अडवायचं कारण नाही. प्लीज, मी एवढंच मुद्दा म्हणतेय, मी कोणाचंही नाव नाहीये मिस्टर विलास बडे, प्लीज माइंड युअरसेल्फ. मी एवढं म्हणतेय की इथे प्रदीप शर्मा सोडून कोणालाही पिस्तुलांचं टेक्निकल नॉलेज असायचं काही कारण नाहीये. किती जणांनी हाताळली, मी तरी हाताळलेली नाहीये. मुद्दा नंबर 1. दुसरी गोष्ट, त्या दिवशी विरोधी पक्ष नेते देखील म्हणतात त्याला गोळ्या झाडा, जनप्रक्षोभ झाला, सगळं बरोबर आहे, व्हायलाच पाहिजे होता जनप्रक्षोभ, आणि त्यामध्ये फाशी द्या, आमच्या समोर फाशी द्या, अगदी राईट, एव्हरीबडी इज जस्टिफाईड. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की पोलिसांनी फास्ट ट्रॅकवर चालवलं, सगळं काही केलं, जे जे करायला पाहिजे होतं, काही चुका अगोदर झाल्या होत्या त्या मान्य केल्या आहेत सगळ्यांनीच. मग त्या शाळेकडनं असतील, शाळेच्या सीसीटीव्हीच असतील, शाळेच्या प्रशासनाकडनं असतील, प्रत्येकावर कारवाई झालेली आहे. पोलिसांवर देखील कारवाई झालेली आहे. त्यानंतर ते फास्ट ट्रॅक कोर्टवर सगळं टाकण्याचं सगळं केलं, चार्जशीट फाईल झाली. कोर्टात नेताना आणताना जे रिमांड ट्रान्झिट मध्ये हा प्रकार घडलेला आहे, पोलीसच्या व्हॅन मध्ये घडलेला आहे. त्याच्यानंतर आता तोंडावर काळा कपडा होता नव्हता आदित्य ठाकरेंचा पण मी बाईट ऐकलेला आहे. परंतु मुद्दा असा आहे की त्यांनी ती पिस्तूल काढली कशी, हे सगळं एक्सप्लेनेशन पोलिसांनी त्यांच्या एका लेखी निवेदनाद्वारे दिलेलं आहे. आता तुम्हाला तुमचं सरकार असतं तेव्हा पोलीस चांगले, तुमचं सरकार नसतं तेव्हा पोलीस वाईट. मग सचिन वाझे त्यांच्यावर फेक एन्काउंटरचा
आरोप होता. त्यानंतर त्या सचिन वाझेंना माननीय उद्धवजी ठाकरे म्हणतात तो काय ओसामा बिन लादेन होता का? नंतर अंबानींच्या घराखाली जिलेटिनच्या कांड्या एका गाडीत ठेवल्या गेल्या. मनसुख हिरणची ती गाडी होती. मनसुख हिरणचा नंतर मृत्यू झाला का काय केलं, त्याला मर्डर केला, हा सगळा विषय मी इथे चर्चा करत नाहीये. आय एम जस्ट कोटिंग इट, आय एम जस्ट मेन्शनिंग इट. हे झाल्यानंतर आता त्या अक्षय शिंदेचं आज जे काय झालं, अर्थातच आम्ही अजूनही म्हणतो की हा नियतीचाच खेळ होता आणि तो संपायला पाहिजे होता. आपल्या सगळ्यांची इच्छा होती की याला ठेचून मारावं. म्हणजे आम्हाला प्रत्येकीला, कोण आमदार आहे, नगरसेविका आहे, कोण सामान्य बाई आहे, त्या प्रत्येकीला वाटलं की माझ्या ताब्यात आला तर मी त्याला जोडून काढीन, ठेचून मारीन. परंतु आपल्याला पब्लिकली फाशी देते. मग अशी मी आदित्य ठाकरेंचा बाईट ऐकला की पब्लिकली फाशी द्यायला पाहिजे होती कायद्याच्या चौकटीत बसत असेल तर. आता मला सांगा, पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी पिस्तूल चालवली असेल, गोळ्या झाडल्या असतील, तर ते देखील त्यांच्या पोलीस मॅन्युअलमध्ये असेल की स्वसंरक्षणासाठी त्यांनी पिस्तूल चालवली. आता त्यांनी पिस्तूल हिसकवली कशी, हे टेक्निकल नॉलेज, मग ते डाव्या साईडला होती, उजव्या साईडला होती, तो पोलिसांनी उत्तर देण्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून आज कालपासून बदलापूरमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण अशा आरोपीला असंच झालं पाहिजे. आज अनेक ठिकाणी आम्ही पेढे वाटले, आनंद उत्सव साजरा केला. तो कसा मेला, काय मेला, तो मेला आणि त्याची गत्तीच व्हायला पाहिजे होती. हे आज पब्लिक मध्ये जाता येताना आम्हाला थंब दाखवत होते की जे काय झालं ते चांगलं झालं. आणि याही पुढे विलासजी बडे मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज मला असं वाटतं त्या अक्षय शिंदेचा आता एन्काउंटर झाला, परंतु विरोधकांचा देखील आज पॉलिटिकल एन्काउंटर झाला. मुद्दा तोच आहे, मला त्याच मुद्द्यावर यायचं आहे. चालू आहे. ठीक आहे, त्यासाठी मी येतो. मला या चर्चेमध्ये रामजी तुम्हाला आणायचंय. हे यश आहे तुमच्या सरकारचं? जी, हा जो एन्काउंटर झाला हे तुमच्या सरकारचं यश आहे? तुमच्यावर तर आरोप होत आहेत की तुम्ही ठरवून केलंय. विलासजी नमस्कार. नमस्कार विलासजी. सर्वात प्रथम मी या ठिकाणी अशा पद्धतीने घाणेरडं राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीच्या लोकांचा निषेध करतो. पोलिसांनी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी त्या ठिकाणी स्वतःवरती जो हल्ला होणार होता, जो हल्ल्याचा प्रयत्न झाला, तो परतून लावण्यासाठी स्वतःच्या आत्मरक्षणासाठी त्या ठिकाणी समोरच्याला जर त्या ठिकाणी एन्काउंटर केलं तर त्याचं एक इतकं मोठं सूतक महाविकास आघाडीला, एक विकृत, एक बलात्कारी, एक अत्याचारी, जो लहान चिमुरड्या असणाऱ्या आपल्या फुलपाखरांसारख्या शाळेत जाणाऱ्या मुलींना, बालिकेवरती अत्याचार करण्याची मानसिकता ठेवतो, अशा व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी हे महाविकास आघाडीचे लोक ट्विटर पासून समाज माध्यम असतील, एक मीडिया असेल, याच्यावरती निबंध लिहितायत, त्या ठिकाणी याचं कौतुक करतायत. अक्षय शिंदे बद्दल या लोकांना इतकं कौतुक काय? आणि प्रामुख्यानं अशा पद्धतीने बदलापूरची घटना घडली त्यावेळेस आता सांगितल्याप्रमाणे, ताईने सांगितल्याप्रमाणे की या अक्षय शिंदेला रस्त्यावर फाशी द्या, हे करा, ते करा. शेवटी देवाचा न्याय आहे आणि देवाने, नियतीने न्याय दिला. आज पोलिसावर हल्ला झाला. एक विकृत माणूस आहे, ते म्हणतात तो गतिमंद होता. मग गतिमंद काय एखाद्याचा जीव घेऊ शकत नाही का? ते म्हणतात की तो विकृत होता, विकृतच होता. देवाचा न्याय या ठिकाणी, देव म्हणजे ईश्वराने दिलेला न्याय आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर हे एखादा आरोपी जर वागत असेल आणि पोलिसांनी जर आत्मरक्षणासाठी त्याची जर त्या ठिकाणी एन्काउंटरमध्ये जर त्याचा मृत्यू झाला असेल, ठीक आहे, तर मी पोलिसांच्या बाजूने उभा आहे. मुळात या ठिकाणी संजय शिंदे, एकच मिनिट, संजय शिंदे बद्दल जे आता त्या ठिकाणी उभाटाच्या प्रवक्त्या बोलल्या की तो असा होता, तो तसा होता. 8-10 वर्ष नोकरीच्या बाहेर असणाऱ्या वाजेचं वाजत गाजत मुंबई इंटेलिजन्स सारख्या, क्राईम इंटेलिजन्स सारखी पोस्ट देऊन त्या ठिकाणी 100 कोटीची वसुली करायला लावणाऱ्या या लोकांनी या ठिकाणी संजय शिंदे सारख्या या ठिकाणी पोलीस ऑफिसर वरती नाही बोललेलं बरं आहे. ठीक आहे, मी खरं तर मला सिद्धार्थला या चर्चेत आणायचं होतं, पण ताईंवर दोघांनी आरोप केलेला आहे, वाजेंचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. दोन गोष्टी, राजकीय एन्काउंटर ताई तुमचा झालेला काय विरोधकांचा, जो आरोप आता केला गेला? बालिश स्टेटमेंट आहे.
माझ्या कुठल्याही म्हणजे हैदराबादचं जेव्हा एन्काउंटर झालं होतं पब्लिक डोमेनमध्ये माझे व्हिडिओ उपलब्ध आहेत. मी तेव्हाही म्हटलं होतं की अशा पद्धतीने कायद्याची प्रक्रिया जर कोणी बायपास करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. आत्ताही माझा तोच मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, माझ्या ट्विटरमध्ये पहिली ओळ मी लिहिली आहे की अक्षय शिंदे मरायलाच पाहिजे. त्याचं समर्थन करणं, त्याला ग्लोरीफाय करणं हा मुद्दाच येत नाही, कारण तो कोणी क्रांतिकारी नव्हता. पण आठवण करून दिली पाहिजे की या देशात संविधानिक व्यवस्था आहे. अजमल कसाबला सुद्धा आपण शिक्षा देताना एक प्रोसेस फॉलो केली. ठीक आहे, त्यांचा संपर्क तुटलेला आहे. मी पुन्हा त्यांचे संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. एन्काउंटर होणं वेगळी गोष्ट आहे आणि न्याय होणं वेगळी गोष्ट आहे. न्याय होण्यासाठी आधी आपटे पकडावा लागेल. आता जरा राम सातपुतेंनी जे काही फार बोलले, मी त्यांच्यासारखे आगपाखड करू शकत नाही, कारण माझ्याकडे बोलायला खूप छान मुद्दे आहेत आणि ते वैचारिक आहेत. मला शिव्यागाळ आणि शिव्याशाप आणि आगपाखड करायची गरज नाही. ते म्हणाले देवाचा न्याय. आता जर हा देवाचा न्याय असेल विलासदादा, ताई तुमचा आवाज पुन्हा गेलेला, मी येतो तुमच्याकडे. मग तुम्ही क्रेडिट कशाला घेताय ऊर बिडवून? ऊर बडवू नका तुम्ही. देवाचा न्याय आहे तो आणि असा देवाचा न्याय. बरं, याच्या उपर सरकारने केलं म्हणायचंय का आणि योग्य केलं म्हणायचंय का? तर मग ब्रिजभूषणला न्याय कधी देणार? त्याला नैसर्गिक न्यायाने शिक्षा कधी करणार तुम्ही? संजय राठोडचा काय करणार? तुम्ही असे किती एन्काउंटर करणार? बरं, मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या प्रकरणांचं काय करणार आहात तुम्ही? त्यामुळे हे बालिश मुद्दे जे आहेत ते सोडा. अक्षय शिंदे मरायलाच पाहिजे होता, पण अक्षय शिंदेचा आवाज ज्या पद्धतीने बंद केला त्यामुळे अनेक सत्य बाहेर येता राहिलेत. केतन तिरोडकर एक याचिका दाखल करत आहे, मला त्याचा नंबर आता मिळालेला नाहीये. त्या शाळेमध्ये चाइल्ड पोर्नोग्राफी होत होती आणि त्या शाळेत मानवी तस्करी होत होती असा केतन तिरोडकरने थेट आरोप करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. हे जरा त्यांना कळू देत की आपण काय बोलतोय, आपण काय अभ्यास करतोय, आपण कुठल्या मुद्द्यांवर बोलतोय. आणि महत्वाचं, मी साधा एकच माझा मुद्दा आहे की कायद्याची प्रक्रिया बायपास होते. कायदा नावाची गोष्ट तिची चाड काही आहे का नाही माफ करा, आपल्याकडे. तुम्ही जी भूमिका मांडली ना, 100% मी पत्रकार म्हणून सुद्धा आहे आणि विवेकी जो कोणी व्यक्ती असेल ना, ज्याचा लोकशाहीवर विश्वास आहे, तो प्रत्येक जण हीच भूमिका मांडेल की न्याय झाला पाहिजे तर तो कायद्यानुसार झाला पाहिजे. लोकशाही आपल्या इथे. पण मला एक फक्त संदर्भ तुम्हाला आठवण करून द्यायच्या. सोशल मीडियावर आज दिवसभर तो फिरवला जातोय असं म्हणा हरकत नाही, पण मला बाळासाहेबांचं या सगळ्या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं होतं ते तुम्हाला ऐकवायचं आहे आणि त्याच्याबद्दल शिवसेनेचं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे. बलात्कारांबद्दल बाळासाहेब काय म्हणाले आपण ऐकूया, नंतर मी तुमचं उत्तर घे. एखाद्या महिलेवरती बलात्कार होत असताना हातामध्ये तुमच्या जवळ पिस्तूल आहे, तुम्ही काय करणार? ते तिथेच ठेवणार. पण हे चालले ते बरं नाही. हे फार वाईट आहे, फार बरं ते शोभत नाही. त्याला बघत तर बसलाय, शोभत नाही बोलतोस. घाल गोळी त्याला, उडव त्याला. ताई, ह्या भूमिकेच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे ही जी भूमिका आहे बाळासाहेबांची जी होती ती रोखोक असायची. एका मिनिटात भूमिका त्यांनी कधीच तिलांजली दिलेली आहे, त्याच्यामुळे त्या काय बोलतील? कारण त्या आम्हाला कायम बालिश बोलतात. मागे पुस्तकं लावले म्हणजे कोणी विद्वान होत नाही. ताई बोला. मी बोलू? हा बोला. बोलू आता? बोला. मी बोलतो. मनीषाताईंचा बालिश राग मी समजू शकते, असमंजस आहेत. देव त्यांना माफ करो. त्या जागी कोणाची पण मुलगी असली तरी त्या आईला वाटलं आज त्या अक्षय शिंदेचं झालं. बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं. वंदनीय बाळासाहेब, हेच बोलली. मनीषाताई, तुमच्यामध्ये मी बोललेली नाही. एवढा सेन्स बाळगा. एवढे मॅनर्स ठेवा जरा. प्रत्येकाला बालिश मॅनर्स ठेवा जरा. मॅनर्स ठेवा. तुम्ही बोलताना मध्ये बोलले नाही मी. ही बचाबच मध्ये बोलायची सवय बंद करा. जरा मॅनर्स ठेवा. तुमचा मानसिक कंट्रोल. तुमचा तोंड ढासळलाय बाई. बाई तुमचा तोंड ढासळलाय. बाई तुम्ही बोलताना कुणी बोललं का मध्ये? त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. मी त्यांना प्रश्न विचारला ना. मनीषाताई
मी दुसरे त्यांना प्रश्न बोलताना विचारला, कसं त्यांच्याकडून मध्ये उत्तर घेतो ना. मॅनर्स बाळगा ना. ही आहे कोण? जरा मॅनर्स ठेवा जरा. वैयक्तिक नको ना ताई, मला वाटतं वैयक्तिक बोलायचं. नको, वैयक्तिक नको. आपण काय कशाला, आपण चाललंय? इथे मुद्द्याबद्दल काय बोलतो, चाललंय? राज्यातला एवढा गंभीर मुद्दा आहे त्याच्याबद्दल बोलू. हा सुषमाताई, सायंटिस्टला बोलताना तुम्ही मध्ये बोललाय का? मॅनर्स नाही चर्चेत कसे बोलायचं ते? मॅनर्स बाळगा. काय मुद्दा आहे? मॅनर्स बाळगा, मॅनर्स बाळगा. चर्चेत मध्ये interrupt करू नका. मनीषाताई मी त्यांना प्रश्न विचारला, मला त्यांच्याकडून उत्तर घेऊ द्या. शो मध्ये बोलताना interrupt केलं नव्हतं मी. पुस्तकं लावलं म्हणून कोण विद्वान मला होतं काय? बोलताना इंटरप्ट केलं नव्हतं मी. मनीषाताई मी बाळगा, त्यांना प्रश्न चर्चेचे विचारलाय, manners बाळासाहेबांचं ते म्हणणं manners ऐकवलेलं ठेवा. आहे. मला वाटतं की त्याचं उत्तर आपण घेतलं पाहिजे. प्लीज सुषमाताई तुम्ही बोला. मनीषाताई मी तुमच्याकडे येतो. मनीषाताई बाळासाहेबांबद्दल काय बोलते? ठीक आहे मनीषाताई, उत्तर तर ऐकूयात ना, उत्तर ऐकूयात ना, ते काय म्हणतात ऐकूया. हा वंदनीय बाळासाहेब असं म्हणाले की बलात्कार होत असताना जर कोणी बघत बसत असेल आणि मी काय करू, माझ्या हातात पिस्तूल आहे. अगदी बरोबर आहे. माझ्या समोर जर गुन्हा घडत असेल, माझ्या समोर जर बलात्कार होत असेल तर मी बिलकुल त्या वेळेला त्या जी कोणी पीडित आहे त्या पीडितला वाचवणं हे माझा प्राधान्यक्रम असला पाहिजे. पण दादा इथे घटना घडून गेली, त्याला अनेक महिने उलटून गेले. पोलिसांवर त्याने जर पिस्तूल उगारली असेल, पोलिसांना गोळी लागली असेल तर ताई ऐका, पोलिसांना बरोबर, अगदी बरोबर, मान्य मला. ठीक आहे. आता मला सांगा, जर तो इतका हिंस्त्र, इतका मोठा ताकदवर, इतका चपळाईने वागणारा आहे तर याचा अभ्यास पोलिसांनी केला नाही, हा पोलिसांचा हलगर्जीपणा नाही का साहेब? तिसरा मुद्दा, आता ते वाजे विजेचं काहीतरी मनीषाताईंनी काढलं. हा मला काय म्हणायचंय, वाजेबद्दल आता जे तुम्ही बोंब मारताय, तुम्ही ज्यावेळेला आमदार होतात आणि आमच्याच कडून आमदार होतात, तात्काळ म्हणायचं वाजेच्यावर तुम्ही चुकलाय, चला तुमची आमदारकी तुमच्या तोंडावर फेकून मारते आणि मी राजीनामा देते. का तेव्हा कायद्याची चाड वाटली नाही आणि मनीषा कायद्याने राजीनामा देऊन बाहेर पडल्या नाही, तेव्हा तर बरं वाटलं. त्याचं उत्तर मी देईन. कुणाला शहाणपण सांगताय? तुम्हाला त्याचं उत्तर देते. हे बालिश चर्चा देवी देवतांवर गलिच्छ बोलणाऱ्या बाईला हे बोललाच पाहिजे. त्याचं कारण मला आहे सांगायचं का? मी कारण चालेल ना, मी पण सांगेन तुमची अनेक कारण. नाही मला वाटतं वैयक्तिक नको. मी थांबवतोय, दोघींना पण थांबवतोय. मला या चर्चेत मला यानंतर आणायचे सिद्धार्थ, ज्या प्रकारचे आज मांडणी बाळासाहेबांनी सुद्धा केली, बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे, त्यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेले आहेत. तुम्हाला असं का वाटतं की हा एन्काउंटर हा ठरवून केलेला आहे आणि हे सगळं एक प्रकारे तर सांगितलं जातंय की राजकीय एन्काउंटर झाला विरोधकांचा? मुद्दा असा आहे याच्यामध्ये विलासजी, बराच काळापासून म्हणजे सोशल मीडियावर किंवा आता चर्चेतही अनेकांनी शब्द वापरला देवाचा न्याय किंवा नियतीचा न्याय. हा नियतीचा न्याय म्हणणाऱ्यांच्या नियतीवरतीच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने याचं मायलेज घेण्याचा प्रयत्न केला जातोय, जर हे आपसूक घडलं असेल, जर हे पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे असेल किंवा त्याने खरंच हल्ला केला आणि म्हणून झालं असेल तर ठीक आहे, पण त्याचा ज्या पद्धतीनं पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्याच्यामुळे यांच्या नियतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. सगळ्यात बेसिक मुद्दा हा आहे, देश म्हणून, राष्ट्र म्हणून आपण जेव्हा निर्माण होत होतो, उभा राहत होतो, तेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये चर्चा होऊन आपल्याकडे काय व्यवस्था असावी हे ठरलंय. इथे न्यायपालिका, कार्यपालिका आणि संसद या 3 पिलरवरती हा देश जेव्हा उभा केला गेला त्यावेळेला एक गोष्ट ठरली होती की कुठलाही पिलर दुसऱ्याच्या ह्याच्यात हस्तक्षेप करणार नाही. जर संसद असेल तर संसदेनं कार्यपालिकेत हस्तक्षेप करू नये, कार्यपालिकेने न्यायपालिकेत करू नये आणि न्यायपालिकेने संसदेत करू नये. आज मात्र असं झालेलं आहे की अनेक राज्यांमध्ये जंगल राज सुरू आहे. दुर्दैवाने आपल्याकडची न्यायपालिका ही संसदेच्या अधिकारात हस्तक्षेप करून निवाडे करते आणि आपली कार्यपालिका ही स्वतः न्याय निवाडे करताना दिसते. पोलीस यंत्रणा ही एक कार्यपालिकेचा भाग आहे. हे जर का जागेवर न्याय करायचा, इन्स्टंट न्याय करायचा या मानसिकतेतून राजकीय दबावापोटी किंवा राजकीय लालसेपोटी करत असतील तर इथे जंगल राज यायला वेळ लागणार नाही. आपण अतिशय भयानक परिस्थितीच्या उंबरठ्यावर उभे आहोत, समाज म्हणून, देश म्हणून. हे योग्य नाहीये. इथे कसाबचं उदाहरण देण्यात आलं. कसाब ज्याने शेकडो लोक मारली त्याला सुद्धा ड्यू प्रोसेसनं प्रक्रिया करून फाशी देण्यात आली. या ठिकाणी सत्ता कुठल्याही पक्षाची असू द्या, अनेक वेळा, आता प्रदीप शर्मा इथं बसलेले आहेत, त्यांच्या काळामध्ये कुठल्या पक्षांची सत्ता होती, त्याही काळात एन्काउंटर झाले. मग अनेक एन्काउंटर केले म्हणून गुन्हे होणं थांबलं का? गुन्हेगार थांबले का? नाही थांबले. पण ज्या पद्धतीनं माणसं मारायची, संपवायची
आणि न्यायालयाला कायद्याला पूर्ण बाजूला टाकायचं हे योग्य नाहीये. इथे समाज म्हणून जगत असताना जर का व्यवस्था टिकवून ठेवायची असेल, समाजाची घडी व्यवस्थित ठेवायची असेल, तर इथे संविधानाने घालून दिलेली जी व्यवस्था आहे त्या प्रक्रियेला आपल्याला फॉलो करावं लागणार आहे. आज या ठिकाणी ती प्रक्रिया पायदळी तुडवल्याचे अनेक संशय निर्माण होतील अशा पद्धतीचे इथं समोर चित्र येत आहे. त्यामुळे यांच्या नियतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. सिद्धार्थ, माझे एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा आता आपल्या सोबत आहेत. 113 एन्काउंटर त्यांनी केलेले आहेत. प्रदीपजी, गंभीर आरोप करण्यात आलेला या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक संशय उपस्थित केलेले झालेले आहेत. या सगळ्या एन्काउंटरच्या दरम्यान ज्या गोष्टी झालेल्या आहेत, खरंच राजकीय दबावाच्या पोटी पोलिसांना हे सगळं करावं लागतं का? आणि या प्रकरणात तो दिसतोय का? तसं काही होतं का? हे फेक वाटतंय का? पहिली गोष्ट एन्काउंटर से आवाज येतोय सर तुमचा आवाज. बोला सलग बोला. हॅलो. पहिली गोष्ट सांगतो, एन्काउंटर म्हणजे हे ठरवून केलेले जात नाही, ते ऍक्सिडेंट असतात, अचानक होत असतात. कुठल्याही कायद्यात एन्काउंटर करा असं म्हटलं नाही, कुठल्याही कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हटलं नाही, किंवा वरिष्ठ कुठलेही सांगत नाही की एन्काउंटर करा. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट सांगतो की कायद्याने पोलीस अधिकाऱ्यांना स्वसंरक्षणाचा, सेल्फ डिफेन्सचा कायदा दिलेला आहे. तर कोणी तुमच्यावर फायरिंग करत असेल, तुमच्यावर रिव्हॉल्वर उगारलं असेल, तर तुम्ही स्वतःच्या रक्षणासाठी, आपल्या सॉव्हरेनिटीच्या रक्षणासाठी फायरिंग करू शकता. असं कायद्यात तरतूद आहे तुमच्या स्वसंरक्षणासाठी. आणि इथे मी म्हणतो, जे झालंय ते गाडीमध्ये झालंय. समजा तो आरोपी, समजा संजय शिंदेनी, त्याने त्या आरोपीने, अक्षय शिंदेनी निलेश मोरे चे रिव्हॉल्वर स्नॅच केले आणि त्याने फायर केलं. पण हात बांधलेले असताना तो करू शकतो. तर संजय शिंदेची, निलेश मोरेची काय हालत झाली असती? असं कोण म्हणलं तुम्हाला हात बांधलेले होते? हात माझी अशी बांधा मी खेचू शकत नाही काय? आवाज हा सर, तुमचा आवाज येतोय. मी येतो तुमच्याकडे. मला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे शो मध्ये. ब्रेक नंतर मला आणखीन महत्वाच्या काही प्रश्नांची चर्चा करायची आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट जे उपस्थित केले गेले, त्या फास्ट ट्रॅक कोर्टची अवस्था काय मी तुम्हाला सांगणार आहे प्रेक्षक हो. आज फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये वर्षानुवर्ष प्रकरणं प्रलंबित राहतात, म्हणून लोकांना इन्स्टंट न्याय हवाय का? लोकांनी आज फटाके का फोडले, का पेढे वाटले, ही भावना नेमकी का निर्माण झाली, यावर चर्चा होणं गरजेचं आहे. अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर आहे त्या प्रकरणी विरोधकांकडून ज्या आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत त्याबद्दल योग्य आहेत का? विरोधकांचे जे आक्षेप आहेत ते योग्य आहेत का? या चर्चेत आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत या चर्चेत सुषमा अंधारे, राम सातपुते, मनीषा कायंदे आणि प्रदीप शर्मा, सिद्धार्थ मोकळे आहेत. ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी मनीषाताई, सरकारवरती आरोप हे केले गेले की आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक समजा हा न्याय दिला गेला, पण राज्यातल्या इतर प्रकरणांच्या संदर्भातली नेमकी काय भूमिका आहे? एकाला गोळ्या घातल्या त्याचं मायलेज घेण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय का? विलासजी, मी आपल्याला सांगू इच्छिते की ज्या दिवशी बदलापूरमध्ये पहिल्यांदा जेव्हा ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली, जनप्रक्षोभ आला, त्या दिवशी लाडकी बहीणचे बॅनर तिकडे अचानक आले. म्हणजे लाडकी बहीण योजना तेव्हा लॉन्च झाली आणि लाडकी बहीण नको, सुरक्षित पाहिजे. ठीक आहे, एक स्लोगनसाठी आम्ही समजू शकतो की लाडकी बहीण बरोबर बहीण सुरक्षित पण पाहिजे, परंतु विषय इतका गंभीर होता, इतका अति सेन्सिटिव्ह होता. 3-3 वर्षाच्या, 3-4 वर्षांच्या त्या बालिका, त्यांना बाळच म्हणावं लागेल. आणि अशा वर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर तुम्ही अचानक बॅनर वेगळेच कोणत्या तरी विषयाचे आणता आणि त्याच्यामध्ये सरकारची बदनामी करताय. सिस्टीम मधले फ्लॉज दाखवणं, येस, यू मस्ट शो द फ्लॉज इन द सिस्टम, मी त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही, परंतु त्यावर मग सगळ्यांची बदनामीचा जो सपाटा चालू केला, तर ते राजकारण नव्हतं का? मग आज आम्ही जर का एखाद्या गोष्टीवर, म्हणजे तुम्ही म्हणताय बरोबर, कसाबला म्हणजे नो वन शुड बी, म्हणजे एव्हरीबडी शुड गो थ्रू द प्रोसेस ऑफ लॉ. मग आता प्रदीप शर्मांनी आपल्याला राईटफुली सांगितलं की व्हॉट इज एन्काउंटर आणि ते कायद्याच्या काय तरतुदीत आहे नाही आहे, स्वसंरक्षण तिथे आहे, फेस कव्हर्ड होता, हँडकफ्ड होते, हे सगळं पोलिसांचा रिपोर्ट येईल. आज चौकशी समिती देखील नेमलेली आहे. परंतु मला वाटतं की
राजकारण मग तुम्ही करताय, आम्ही करतोय, तुम्ही करताय, आम्ही करतोय, हे सगळं आरोप प्रत्यारोप चालू होईल. तुमचा जो मुद्दा की प्रत्येक वेळा मग असाच न्याय होतो का? हे बघा, माणसाला चीड येते, माणूस त्याला शिवी देतो, थोबाडीत मारतो, मग प्रत्येक वेळा माणूस पोलीस स्टेशनला जातो का? आणि आता इतके एन्काउंटर झाल्यानंतर जोपर्यंत मनुष्य जात पृथ्वीवर आहे तोपर्यंत विकृती माझा प्रश्न तोच आहे ताई, माइंड कंट्रोल नाही करू शकत. गोळ्यांनी ही विकृती संपणार आहे का? गोळ्यांनी ही विकृती संपणार नाही. गोळ्यांनी विकृती संपणार नाही. त्याच्यामध्ये खूप मोठं समाज प्रबोधन लागेल, सेन्सिटिव्हिटी लागेल. लहानपणापासून प्रत्येक पोराला, बॉय, आय एम टॉकिंग अबाउट अ बॉय, की ही शुड बी टॉट हाऊ टू बिहेव विथ अ गर्ल. ठीक आहे, मला राम सातपुतेंना विचारायचं आहे. राम सातपुतेजी, ठीक आहे, एका प्रकरणामध्ये तुम्ही हा न्याय झाला म्हणता, एका बाजूला त्याला धडा मिळाला, पण मी काही प्रकरणं जर तुम्हाला दाखवायला गेली तर अत्याचाराचं प्रमाण एकट्या पुण्यामध्ये 3600 खटले एकट्या पुण्यात प्रलंबित आहेत. आणि या सगळ्यामध्ये एक न्यायाधीश आहे त्या सगळ्यांसाठी. 3600 खटले पॉक्सो अंतर्गत चालवण्यासाठी एक न्यायाधीश आहेत आणि दुसरे न्यायाधीश मागील एप्रिल महिन्यामध्ये निवृत्त झालेले आहेत. ही सगळी परिस्थिती आहे. नैना पुजारी हत्या प्रकरणातलं काय झालं? ज्योती कुमारी, कितीतरी असे प्रकरणं आहेत. त्या खटल्यांचं काय होणार आहे? न्यायाची भावना तेव्हा निर्माण होईल ना की जेव्हा ते फास्ट ट्रॅक कोर्टमधले खरंच होईल आणि ज्याला फाशी दिले त्याची अंमलबजावणी होईल. नाही, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की सिद्धार्थजी जसं म्हटले की न्याय व्यवस्थेमध्ये नॅचरल लॉ व्हायला, नॅचरल पद्धतीने एखाद्यासोबत जस्टिस झाला पाहिजे. परंतु जर अशा पद्धतीने जर पोलिसांची हत्या करायला उठलेल्या आरोपीने जर रिव्हॉल्वर हिसकवून जर अशा पद्धतीचं हे जर करायचं असेल, हल्ला करत असेल, तर पोलिसांना सुद्धा अधिकार आहे. आपला जो मुद्दा आहे विलासजी, की अशा पद्धतीने इतके खटले पेंडिंग आहेत किंवा हे थ्रूआउट कंट्रीमध्ये सगळीकडेच आहे की इतका मोठा देश आहे, इतके मोठं डेन्स पॉप्युलेशन आपल्या देशामध्ये, त्याची संख्या वाढवली पाहिजे. तुमच्या मताशी मी सहमत आहे की न्यायाधीशांची संख्या वाढवली पाहिजे, हे सगळं झालं पाहिजे. परंतु दुर्दैवानं म्हणावं लागेल की अशा पद्धतीने आता मनीषाताईने सांगितल्याप्रमाणे की एखादी घटना घडली म्हणजे गावाकडे एखादं म्हणतो आपण की एखादी घटना घडल्यानंतर काही लोक त्या ठिकाणी सांत्वन करायला जातात किंवा हे करायला जातात, परंतु आजचे जे विरोधक आहेत राज्यातले सरकारचे, हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गिधडाची भूमिका बजावतायत आणि अतिशय वाईट पद्धतीने या अशा पद्धतीच्या विषयावर राजकारण करतायत, संवेदनशील विषयावर राजकारण करताय. अक्षय शिंदे याचं जे एन्काउंटर झालंय याचं समर्थन मी करत नाहीये, परंतु अक्षय शिंदे जर पोलिसाच्या जीवावर उठला असेल तर त्याला धडा शिकवलाय आणि महाराष्ट्रातली जनता याच्यावरती स्पष्ट सांगते नियतीने दिलेला न्याय हा देवाने दिलेला न्याय. त्यामुळे हा देवाचा न्याय ठरवण्याचा प्रयत्न असा होत नाही का? जर खरं समजा असं खरंच घडलं असेल, त्याने हे केलं असेल, जी पोलिसांची थिअरी आहे ती कोर्टात साबित होईल, पुढे चौकशीतून समोर येईल. जर खरंच असं घडलं असेल तर आज त्यांना झोडपून काढून अक्षयला शहीद करण्याचा हा प्रयत्न नाही का? विलासजी एकच मिनिट बोलतो, प्लीज प्लीज, वेळ कमी आहे. विलासजी याच्यामध्ये अक्षय शिंदे हिरो असू शकतो, सुषमाताई अंधारेसाठी अक्षय शिंदे महाविकास आघाडीवाल्यासाठी हिरो असू शकतो, परंतु अक्षय शिंदे हा बलात्कारी, अत्याचारी आणि त्या ठिकाणी विकृत होता. त्याला नियतीने त्या ठिकाणी धडा शिकवलाय, देवाने धडा शिकवलाय. त्यामुळे आम्ही सुषमाताई, आलं लक्षात तुम्हाला काय म्हणा. सुषमाताई, धडा शिकवलाय, वेळ कमी, आपण लवकर प्रतिक्रिया घेऊ. वेळ कमी आहे आणि खूप क्रिस्पी पद्धतीने जायचा प्रयत्न करेल. मुद्दा पहिला की एन्काउंटर करायला कायदा सांगत नाही, अगदी बरोबर आहे. प्रदीप शर्मांनी सांगितलं तशी परिस्थिती निर्माण झाली तर ती ऍक्शन घ्यावी लागते. सेल्फ प्रोटेक्शन, पण सेल्फ प्रोटेक्शनचा अधिकार जरी पोलिसांना आहे म्हटलं तरी तशी परिस्थिती निर्माण झाली होती का याचा पुरावा काय? कारण प्रत्यक्षदर्शी पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणीच नाहीये. पोलीस जे एन्काउंटरला होते ते स्टोरी सांगतात आणि ती स्टोरी आपण ऐकतोय. मुद्दा क्रमांक 2, इतक्या संवेदनशील विषयावर जर फार, जसं मनीषाताई म्हणाल्या, फार संवेदनशील विषय, ब्ला 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 ब्ला, चिमुरडी वगैरे, मग 7 तास म्हात्रेवरती त्यांनी चिमुरडी शब्द वापरला तर चालतो. बोलल्या यामध्ये यांना मॅनर शिकवा कुणीतरी. सगळी दुनिया चिमुरडी म्हटलं तर चालतं. तुम्ही देखील चिमुरडी शब्द म्हणत होतात, बदलापूरला तुम्ही देखील चिमुरडी शब्दच वापरत होतात.
यांना अहो manners तुम्हाला शिकवा, यांचा माझ्याबद्दल mic काही तरी बंद जेलसी करा, आहे नाही तर मी बंद का? अहो करेन. मला सांगा मुख्यमंत्री विलासजी, होते. अरे आता manners तरी मला ठेवा, सांगा जरा मध्ये बाळासाहेबांना मी तुमच्या अत्यंत बोलण्यात एक घाणेरड्या शब्द बोलले पद्धतीत नाही. या बोलणाऱ्या सातपुते या बोलताना आता मी बोलले नाही. तुम्ही बाळासाहेबांच्या काय मध्ये बद्दल बडबड बोलतात. करताय? बाळासाहेबांना हे असंच वेळ घाणेरड्या घालवलं शिव्या होतं, कसं बोलायचं दिल्या, माणसाने? देवी देवतांना अहो, काय शिव्या मध्ये दिल्या. मध्ये बोलताय? अहो, बाई, काय तुमच्या म्हणणार? डोक्यावर परिणाम अहो, झालाय ते का? ज्या अहो, देवी देवतांना राहुल घाणेरडं शेवाळेने बोलतात पत्र लिहिलं, त्यांना हँगवर देवाचा उतरवलं न्याय असतं. काय कळणार? अहो, राहुल ज्या शेवाळेने देवी पत्र देवतांना लिहिलं, त्या धक्क्यातनं घाणेरडं सावरलं नाही बोलतात का अजून? त्यांना राहुल देवाचा शेवाळेने न्याय पत्र काय लिहिलं, त्या कळणार? धक्क्यातनं जे सावरलं नाही देवच का मानत अजून? नाहीत जे राहुल देवच शेवाळेने मानत लिहिलेल्या नाहीत पत्राच्या जे धक्क्यातनं देवच सावरलं मानत नाही का नाहीत अजून? जे राहुल देवच शेवाळेने मानत लिहिलेल्या नाहीत पत्राच्या देवी ठीक आहे, धक्क्यातनं मला देवतांना नाही नाही घाणेरडं बोलणाऱ्या, ऐका ना, राहुल दोघी शेवाळेने जे दोघी पत्र महत्वाच्या लिहिलं, नीती आहेत त्या महाराष्ट्रातल्या. महाराष्ट्रात तुम्हाला ऐकतोय, वैयक्तिक नको जायला, वैयक्तिक नको जायला. मला प्लीज प्लीज ताई मी त्यांना प्रश्न विचारलाय ना, मी उत्तर घेतो ना तुमच्याकडून, मी उत्तर घेतो. मनीषा ताई, मनीषा ताई, मनीषा ताई, उद्धव ठाकरेंना शिव्या देणारी बाई, आदित्य ठाकरेंना शिव्या देणारी बाई, आदित्य ठाकरेंना शिव्या देणारी बाई, उद्धव ठाकरेंना शिव्या देणारी बाई, बाळासाहेब ठाकरेंना शिव्या देणारी बाई, देवी देवतांना शिव्या देणारी बाई, देवी देवतांना शिव्या देणारी बाई, तिला आज आपण काय कुठल्या मुद्द्यात मला हे मान्य नाहीये, मला हे मान्य नाही. मी दोघी नाही थांबवतोय. हे हा चर्चेचा मुद्दाच नाहीये, वैयक्तिक पातळीवर ही चर्चा जाऊ नये मला वाटतं. सिद्धार्थ हा मुद्दा नाही का? माझा मुद्दा मला कंप्लीट करायचा प्लीज लवकर. हा, माणसाला चीड येते असं जेव्हा मनीषा कायंदे म्हणतात, मग माणसाला चीड येते आणि त्याची चीड समजून घेतली पाहिजे. अरे यामध्येच बोलतात यार, काय बाई आहे ही? देवतांना शिव्या माणसाला जर चीड येते आणि ती जर समजून घ्यायची असेल तर मग संजय राठोडला चप्पल वाढायची भाषा जी चिडून केली होती वाघबाईंनी, ती मान्य करायची का? फार महत्वाचा वेळ आपण वाया घालवतोय. खरंच खूप नाही हे मान्य नाहीये. सिद्धार्थ तुम्ही बोला. प्लीज महत्वाचे मुद्दे निषेध करतो. या ठिकाणी या एन्काउंटरच्या अनुषंगाने पोलिसांवरती जर हल्ला तो करत असेल तर पोलिसांना स्वसंरक्षणाचा अधिकार नक्कीच आहे. पण एक लक्षात घ्या, कसाब सुद्धा काही पोलिसांवर फुलं नव्हता उधळत हो. कसाबने त्याच्या साथीदाराने गोळ्याच घातल्या होत्या. ओंबळेंना शरीरात गोळ्या घुसलेल्या असताना त्यांनी प्रयत्न हा केला की कसाब जिवंत पकडला जावा, जेणेकरून याच्या मुळाशी जाता येईल. हे इंटेन्शन असतो, जो त्यांचं कर्तव्य असतं पोलिसांचं. या ठिकाणी अक्षय शिंदे मारला म्हणून पण सिद्धार्थ एक मुद्दा आहे ना, सिद्धार्थ आपल्या न्याय व्यवस्थेचं हे अपयश म्हणायचं का? सिद्धार्थ माझा सवाल आहे, आपल्या न्याय व्यवस्थेचं, इथल्या प्रशासनाचं, आपल्या सगळ्यांचं अपयश म्हणायचं का? की एखाद्याचा एन्काउंटर झाल्यानंतर, गुन्हेगाराचा एन्काउंटर झाल्यानंतर इथं पेढे वाटले जातात आणि त्यांना इन्स्टंट न्याय झाला अशी भावना जनतेमध्ये होत असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा आपण? त्याचा अर्थ हाच आहे की इथल्या राजकीय पक्षांनी जो द्वेष, जी हिंसा, जो उन्माद समाजामध्ये पेरलेला आहे आणि जे एक प्रकारे इथल्या गुन्हेगारांना अभय देऊन मोकाट सोडलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होत नाही. अशा वेळेला कुठेतरी एखाद्यावर कारवाई झाल्याचा लोकांना आनंद होणार. जर न्याय व्यवस्था सक्षम केली, जर पोलीस यंत्रणा सक्षम केली, जर योग्य पद्धतीने न्याय निवाडा झाला राजकीय हस्तक्षेपाशिवाय, तर जनता अशा वेळेला पेढे वाटणार नाही. जनता सवाल विचारेल की योग्य पद्धतीनं प्रक्रिया पार न पाडता एन्काउंटर कसा झाला. आमची सहवेदना आहे त्या पोलिसांसोबत ज्यांना गोळी लागलेली. आमचं म्हणणं नाही की पोलिसांनी मरावं, पोलीस वाचला पाहिजे, तो सक्षम असला पाहिजे. एक आरोपीला घेऊन जाणारे 4 पोलीस जर का त्याच्या गोळ्यांचे भक्षस्थानी जात असतील तरी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचं लक्षण आहे की ती पंगू झाल्याचं लक्षण आहे. या ठिकाणी जी सिक्युरिटीची ज्यांची व्यवस्था आहे, ज्यांना दर दिवशीला आरोपीला, कुख्यात आरोपींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं काम करावं लागतं, त्यांच्यावर त्यांचीच पिस्तूल घेऊन जर का एखादा आरोपी जर का गोळ्या झाडत असेल तर पोलीस दलाची अवस्था काय केली देवा भाऊनं? हा कुठला देवाचा न्याय आहे? या देवाच्या न्यायाबद्दल बोला. ठीक आहे, मी विचारतो आता रामजी सांगा ना, जर अशाच पद्धतीने झालं तर मग न्यायालयाने काय करायचं? इन्स्टंट न्याय मागतील लोक प्रत्येक गोष्टीला. उद्या लोक मोर्चे काढतील, एन्काउंटर करा ह्या आरोपींचं म्हणून. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, पोलिसांवरती हल्ला झाला, पोलीस त्या ठिकाणी, पोलिसांना गोळी लागली आणि ज्या ठिकाणी पोलीस स्वतःच्या संरक्षणासाठी, विलासजी तुम्ही ग्रामीण भागातून आहे, मी ग्रामीण भागातून आहे, एखाद्या वेळेस जर आपण विहिरीत आपल्याला पोहायला येत नसेल आणि जर आपण पडलो तर स्वतःचा जीव वाचवायला आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण कासावीस होतो याचे अनेक अनुभव आपण सगळे घेतो.
परंतु पोलिसावरती समोर मरण आहे, समोरच्याच्या हातात पिस्टन आहे, त्यावेळेस पोलिसांना स्वतःचा जीव त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही त्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही. त्या ठिकाणी मुद्दा फायरिंग हा करण्याचा अधिकार व्यवस्थेच्या आहे. बद्दलचा हे प्रश्न कायद्याने होता. सांगितलंय, आता यांनी सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही म्हणतोय, नियतीने न्याय केला, देवाने न्याय केला. ठीक आहे देवाचा न्याय आहे. सुष्माताई, त्यामुळे मला देवाने जो एक न्याय प्रश्न केला, तुम्हाला या अशा मी विकृताला तुमच्याकडे मला एक शिकवायचं प्रश्न काम तुम्हाला देवाने सुद्धा. केलेलं. आदित्य ठाकरे जेव्हा म्हणतात फाशी द्या तर चौकात द्या, चौकात द्या फाशी द्यायची अशी कुठली भारतीय राज्यघटने कुठे असं लिहिलेलं नियम आहे का? चौकात फाशी द्या ही काय? मग ते पण लोकांसारखंच झालं ना, इन्स्टंट न्याय. प्लीज. मगाशी जे काही सांत्वन भेटीबद्दल बोललं गेलं की पोलिसांची कुणाला भेटच घ्यायचं सुचलं नाही, या पोलिसांची काळजी कधीपासून सत्ताधाऱ्यांना वाटायला लागली? पुण्यामध्ये कोयता गँगने अक्षरशः हायदोस घातला. या कोयता गँगने पुण्यातल्या पोलिसावर वार केला, तर त्या पोलिसाला भेटायला किती लोक गेले बरं सत्ताधाऱ्यांमधले? दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सांत्वन भेटीचं जर बोलत असाल तर पुण्यात गँगवॉर मध्ये एक जण मरण पावला आणि गँगवॉर मध्ये मरण पावल्या गुंडाच्या घरी सांत्वन भेट करायला सत्ताधाऱ्यांचे आमदार नितेश राणे गेले. त्यांनी पोलिसांच्या सन्मानाबद्दल न बोललेलं बरं. आणि महत्वाची गोष्ट की पोलिसांची जर तुम्हाला एवढी म्हणजे काय चीड यायला पाहिजे, आता जर चीड येणं जर इतकं स्वाभाविक वाटत असेल तर मग संजय राठोडांना चपलाने मारायची भाषा जी चीड येऊन केली ती आजही मान्य करता का? ठीक आहे. आणि जर देवाचा न्याय आणि नैसर्गिक न्याय म्हणत असाल तर ब्रिजभूषण सिंग आणि राहुल सांगितलं पाहिजे. आरोप प्रत्यारोप होत राहतील, पण एक मात्र आहे, इथल्या सामान्य माणसाच्या मनात न्यायाची भावना येणं गरजेचं आहे. त्याला वाटणं गरजेचं आहे की इथं आपल्याला न्याय व्यवस्थेतूनच मिळेल. एखाद्या एन्काउंटरच्या माध्यमातून जर त्याला न्याय झाला असं वाटत असेल तर लोकशाही म्हणून आपल्या सगळ्यांचं हे अपयश आहे, हे निर्वाद सत्य आहे.